सॉरी. उद्या अभ्यंग स्नान आहे. हं? पहिली अंघोळ. नली मगाशी सांगितलं तसं खोबरेल तेल उठणं लावून मस्त चोळून चोळून रगडून आंघोळ घाल. मान आहे तिचा आंघोळ घालायचं तुला. नाही काही झालं तरी उद्या उठणं लावून आंघोळ करावी लागणार आहे. नाही अशी खचून जाऊ नकोस. हे बघ वेदचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू त्याला त्याच्या आयुष्यामध्ये हवी आहेस. हा आता वेद जसा वर वागतोय तसं अजिबात काही नाहीये आणि त्याचं वाईट तर अजिबात वाटून घेऊ नकोस. स्वतःवर विश्वास ठेव, स्वतःच्या प्रेमावर विश्वास ठेव. हे बाकी सगळ्यांना त्याच्यावर सोडून दे. तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. विश्वास ठेव. आईची काळजी घे. आणि तू पण आराम कर आता. आणि काही लागलं तर मी आहेच इथे, मला बोलव. हं? चल येऊ. शंकर काका योग्य तेच बोलले. वेदचं वरवरचं वागणं बोलणं वेगळं आहे, पण मनातून तो खूप प्रेमाने करतो माझ्यासाठी, आईसाठी. वेदला अभ्यंग स्नान घालावं हे माझ्या मनात आहे, पण माझी इच्छा पूर्ण होईल का? मिठा चला आटोबाई पटपट. हा पटपट आवरायला हवंय आपल्याला. महाराणी बाईसाहेब अजून उठलेले दिसत नाहीये. जा त्यांना पायगडे घालून घेऊन या. कोण कोण काय तुझी ना ट्यूबच पेटत नाही कधी कधी. होतांच्या नव्या सुनबाई, जा बोलवा त्यांना पायगडे घालून. शुभ दीपावली सासूबाई. तुलाही दिवाळीच्या शुभेच्छा. आशीर्वाद द्या. विठा काकू तुम्हाला सुद्धा हॅपी दिवाळी. हे बघा मी तुमच्यासाठी गजरा घेऊन आले. या ग किती सुंदर गजरे आहेत. पण कधी आणलेस तू? काल मार्केटला गेलेले ना, तिकडून घेतला. तुम्हाला मोगरा खूप आवडतो ना, माहितीये मला. खरंच कौतुक वाटतं मला तुझं. सगळं लक्षात ठेवतेस तू. थांबा मी तुम्हाला माळून देते. नाही नाही नको. दे. मी जरा आत बघून येते सगळी तयारी झाली का. मी आत जाऊन माळेन ना.
तुम्हाला देऊ मी माळवण? एक नंबरची चोंबडी ही नली. आपल्या सगळ्यांवर किती प्रेम आहे हे दाखवण्याची एकही संधी सोडत नाही. शिवट आणि निगरगट्ट आहे. काय झालं विठ्ठल काकू? थँक्यू. ये ग, चल लवकर ये. ये ग, ये लवकर ये. बरं लली, जावा ना, नवरदेवानं बोलू ना तुमच्या. आंघोळ घालायचे ना आणि उठणं कसं लावायचं? कसं? रगडून रगडून जा लवकर आहे चल. आलेच. लली, वेदला घेऊन या लवकर. चला. काय आहे? लावायचंय बाहेरचं.